संत कवी श्री दास गुणविरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे सर्वज्ञा सर्वशक्ती, हे जगद्वारा जगतपती, साय व्हावे सुतरगतीने आले करा कारणे. जे जे काय ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य. तुझ्या पुढे नाही खचित गुणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तू चोत दिगंबर, साकार रूपेश्वर विश्वनाथ तूच गे. जे जे काय म्हणावे ते ते तुझे रूप बरवे. दास गुण साता पावेचा ये याचना. तूच काशीश्र सोमनाथ बद्री केदार, महाकाल देवंगार तुझ गिरे. त्र्यंबकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण, श्री कृष्ण हनुमन विरळ गावी तुझ गे. तुझ परिवदनात निधी दडला तुझ स्थित. रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता. एक उपारणव नारायणा महाविश्वानंद गणा. हे शेषशाही परिपूर्णा नरवामना. रघुपते तू वृंदावनी श्री ऋतु पांडुरंग पंढरपुरी. व्यंकटेश गुरुवरी पुरी माझी. जगन्नाथ द्वारकेसी नंदनंदन नाम देती तुझ कारण. जैसे भक्ताचे चिलमण तैसे तुझ ठरविते. आता हे चंद्रभागा तटव्यारा या गजानन स्तोत्राचा एकरा. हेच मागुनी पसरून पदरात तुझ विठ्ठले. दासगुळ गजानन जे स्वरूप काय ते तुझ्या विन वेगळे नाही. दैत्यभर मार्तंड ते रूपी तुझीच अदोक्षजा. या सर्व स्वरूपा कारण आदरे मी करी वंदन. माझे तरी ताप करा हरण निचाये. मागणे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्षे लेकराते. पायी दास गुणते तुझला प्रार्थना. आता शंकराचार्य गुरुवर देवीनाथ मचिंद्र. निवृत्ती दास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गणिते. हे तुकारामा सत्ता तुझ लागी दंडवत्ता. करिता होईल मला त्राता नाही से बंधका. हे शिर्डीकर बाबासाहेब लेकरासाठी धाव घे. वामन शास्त्री माझ्या आई माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना मा संतानंद गणा. तुला येऊ दे काय करुणा जाण. दास गणूची तुम्हा सर्व प्रार्थन स्तोत्र करीतो हे लेखन. माझ्या चित्ती म्हणून वासापन करावा. जे जे तुम्ही उद्वाल काय ते चलीन कागदे पायी. स्वतंत्र मजला नाही मी पोषणा. तुमचा से माघमासी सप्तमीस वद्यपक्षमी शेगावात. तुम्ही प्रगडला पुण्यपुरुषन पंथाची या. बाजारी उष्ट्या पत्रावळी शोधन तुम्ही गेला म्हणून. मिळाले की नामा विधान पिसा पिसा. ऐसे तुम्हा उगीरवाडाय म्हणती म्हणून ऐसे केले कृते. तुम्ही साज गुरुमूर्ती लपून बसाया. कारणे परी विचारवंत ज्ञानी ते तुम्हा लागी पाहुणी. ब्रह्मात पळी देवणे पाय तुमचे वंदितात. बंकटलाला गामगर दोघे चित्रुनर. ब्रह्मात ते सारून दुरण शरण आले. तुम्हाला बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिले काय दिवस. तेथे जांद्रा दिशमुखा समर्थ असता. वाचविले केवळ पाजुनिया तीर्थ आपल्या पतीचे समर्था. तुझं लागे दंडवता नसो आमचा. वरचेवर तुझ्या लीला निधीचा. ह्याच लागे पारसाचा. टिटवीने सागराचा अंत कसा. घेवल पितांबरा देऊने भोपळा नालास तुम्ही पाडविला. जल त्वाळ्याला तहान लागली म्हणून पितांबराशी बजावले. उंजळीने पाणी भले न पाहिजे तो भरली माझ्या. भोपळ्यात जलात तुंबा बुडवावा. जिले पूर्ण भरून घ्यावा. आणि तोच मला आणून द्यावा यात तंत्र करू नको. तुंबा बुडल्याचे पाणी नव्हते नाल्या लागून. विश्वास ठेवण्या वचनी ऐसे केले पितांबरे. नाल्याची जलाशी तुंबा तो लाविला सरसे. आपा बत्या ठायचे भय खाच पडले की तुंबा त्यात भरत आला. अशी तुझी अगाधलीला ती साच वर्णनाला शिक्षित केलं. वाटते सोमारी प्रदोषाची बंकटालाच्या सदनाचे. भाविका आपण वेगेशी दिसतसा. महाराजा यातन वल्ल तिळवर काकी तुझ संक्रमावर. हे जेवढे चराचरण तेवढे तुम्हीच आत की. तुझे स्वरूपे तात्यत्त मानवासी नाही कळत. म्हणून पडते ब्रह्मात्मा औष ओढे. प्राप्तकाची वेळी संपली होती दिवासळी. जानकी राम देनावेळेस तो तुमच्या चिलमीसह जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर. त्यावेळेशी करू लागला. असे की ते अंतरताने जाणून कोतू दाविले करून. चिलमिसा वाचून पेटून या दावली. सोनार विस्तव देणाला नाही असे बदला. म्हणून येता झाला राग भगवंता. कारणे चिंतवणे ते सोनाराचे नाचले अक्षय तृतीयेचे. प्राणघात किड्याचे झाले त्यात. साम्राज्य योगी टकमका पाती. नाका परला होती अनेक मेघा सांगती. चिंतवणे खाऊ नका. मग जानकीराम म्हणाला साधू चोविस्तो मिना दिला. त्याचा व्रत्याला धन्य धन्य गजानन. मग तात्का उठून गेसे आला बंकट सदनासी. हकीकत बंकटलालाची सर्व केली निवेदन. बंकटलालाची वशिलाने चरंदरे सोनाराने. अनन्य भावी भक्तीने गजाननाची. तेदवा गुरुराय अंतर मुह आपले साचार. तेच काव केले कडर मजसे समर्था. आता या चिंतनासी हात लावा पुण्यराशी. त्याविनिमे सदनासी नाही तुण. ऐशी त्यांचे एकूण गिरा चिंतनास लाविले करा. चिंतवणे ते झाला जरा अमृताचा विविध हो. या परी जानकीराम शरणरा केला आपल्या बुधाला. मुखिंद उदार केला खाऊन दोन. कानवले माधव नामी चिंचुलीचा ब्राह्मणे गोतासाचा. त्यास बोध अध्यात्म्याचा तुम्ही जय कलात. भ्रांती त्याचे उडवली प्रपंचमा तोडली. मोक्ष पौर्णिला दे त्या माधवा. कारणे ऐसे आपले महिमान श्रेष्ठ आहे. सर्वावना पदरी असल्या आपले पुण्यन पाय तुझे. सापडते वसंत तुझे कारण धन पाटे ब्राह्मण. आनविले तापने निवळे. तेदवा बंकटाला आपणासी नेले खाऊया मक्यासी. आपुलियामुळे अशी अत्याग्रह करुण. मोळ होती मळ्यात मधमाशाचे भय सत्य. ते पेटविता अगदी परतवड झाली. निरलेले मधमाशाचे पाहून लोक करते पलायन. भय जीवाचे आरुणा की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त बसताला मळ्यात. मधमाशा तोंडात बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरण पाती परिणपणाची वैशाती. तुम्हा सोडवा गुरुमूर्ती मधमाशाच्या त्रासातून बंकटलाला दुःखी झाला पाहून त्या माशाला. त्यांनी मात्र थोडा केला प्रत्युत तुम्हा सोडविण्याचा.
काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली घरी मधमाशाच्या दावरी अवघ्याने पाहिले आपल्या आज्ञानुसार मधमाशाले दूर बंगड म्हणे सोनार आणि तो काटे काढावा काकी मधमाशाचे काढे रुतले असतील मोठे तिला पण बसले बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढाव्या सोनार आणि तो येटाया आपण म्हणला वा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग बोले काट्याला बाहेर काढतो त्यात लाभ सोनार कशाचं पाहिजे शिवंदन कुंभ केला ते वाक्य आपण मला तेने बाहेर काढायला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य डोळे पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाला त्यावर जीवानो घटका बरोबरचा वृक्षवर आता कोणास चवनता संकल्प बंकलालाचा पूर्ण करणे आयसाचा 16 मका शिविनाचा निर्विघ्नताचा उद्या पामाशा उठाक्षणी तुम्ही गेला तो पडणी संकडेता नाही कोणी तारिताये ध्यानिद्रा लाडू पेढे खाव्यास लोक जमते विशेष परिसाय संकटासन कोणी करीना हे तत्व ध्यानिद्रा ईश्वराशी आपला करा म्हणजे सफल होय करा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्ता प्रतिसाच केला गुरुमूर्ती एका मुखे करू तुम्ही आपले वर्णन कृष्णाजीचे म्हणत दांबे गोसावे आले होत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्याचा ब्रह्मगिरी म्हणतातला वाटेवरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बसला चौकडून तापेटला तोगणी आपण शांत केला तिने त्या ब्रह्मगिरीला कौतुकाती वाटले सर्व अभिमान सोडून आपण तो आला शरण अग्नी तिथे अग्निबन चांदना परी केले तुम्ही टाकली करे हरिदासाचा घोडा ती द्वाडासाचा तुम्ही हरविला त्याचा द्वाडपणा तो क्षणात घोडा अग्नीत वागला तो सर्वांनी पाहिला शक्य काय आपला नाही उरले जगात अडगाव करी गावात कावळे शेता भंडारात आपण पळवे क्षणात आज्ञा त्याशी करुणी अजूनपर्यंत त्या ठाई कावळा एक नाही संत जवतीले काय खोट वेळ कोडून प्रकार सुनून अंधदशा कानाला ऐन दुपाचे समाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या राणात सर्वे नंबर बावनात एका शुष्क ग्रदांडा व्रत बनवली तुम्ही पुष्करणे भक्त आपला पितांबर कृपावती त्याच्यावर तयाचा अधिकार थोर आपण बनविला ज्योती व्रत मिळाला जो तो वेदन काय ते व्रत खराचा पितांबर पुण्यंत साक्षात्कारी झाला वटलेल्या आंब्याला त्याने नविला पाला कुंडली ग्रामाला कृत्य झाले की भीमा अमरजा संगवासी यत्र गंगापुरासी परणे फुडली टोंब्याशी नरसती कृपेने तीच कृत्य कुंडली ते करविले पितांबराच्या ते आपण गुरुवर्ते स्वामी समर्था पद्य पक्षात मागावाशी सोमतीच्या प्रवासी क्षेत्रे ओंकारेश्वराची गिलसता फक्त तुमचे तेथे मानदे नर्मदेत नौका फुटले अकस्मात पाणी येऊ लागले हात नाव बुडू लागले त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी आता कुठले लढाई तत्वता असा प्रभाव आपला हो नौका काढा सलावली नर्मदेने आनमली आपला वंदन गुप्त आली ते बोतांनी पाहिले त्र्यंबकपुत्र कवराचा आपला भक्त होता हाचा जो अभ्यास वेदे केला दराबादी करतसे त्याची कांदा बकरा आपण केली उडबार पदार्थ सारून या दुरित्रांनी आणलेले दैसाद्वार विश्वगौन गौरवांचे पक्वान सांडून या भक्षणन करवी दुर कणाचे तैसेच आपण केले कोराचरण बक्षले खऱ्या भक्तीचे बुकिला आपण हा महाराजा सौदडचा गंगा भारते रापटली रक्तपती तो त्रासून युवा प्रती आला असता आपणाकडे लोक अवघे करा करू लागले त्याचा करा कोणी देते त्यास तारा रोगभय धार करून त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास कोणी आपल्या सेगावासती झाली लोक म्हणती त्या प्रत मी सोड नको लोकात त्रास नावा एकंतित तू समर्था कारण तो गोसावी दिवशी आला आपल्या दर्शनाशी डोळे देवता पाशी मारणे आपण दयाला तो बाळ जोडलेले दोन्यातले लात मारून गमरते उलटून बाळेला रस्त्यात तिथून पुण्यांच्या अंगावरी बेड कावडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दुर्व्याधी माझी निसंशय जो बेड कावता पडला तो त्याने मलम गेला अवघ्या अंगास लावला चुळचुन या जाते ऐशारे ते सेवा करत राहिला गोसावी शेगावत तयाच्या महारागा प्रतापून की हो निवडले तुमच्या कृपेच्या पुढे आवश्यक काय बापुढे अमृत ते फिक्के पडायचा महिमा आगाद कोणती संकट येऊन पडले भक्तावरी ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दळा संकटे खंडू पाटला प्रतापण देऊन कृपेचात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोषाशी सोडले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माध्यवदे नमिशी समर्दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याची पंत नंदन घटकेत भजन ते गणगण गटके जे जे रघुरसे तेने बाळकृष्ण कोटाळा अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला वाणते संत अधिकार समान म्हणते ते अधिक निन्य जैसे भक्ताचे इच्छा स्वरूपे दिसल्या गणेशदादा कापरडे उमरावतीचे गृष्टपडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापराड्याला वराडा प्रांतीय अनादेश्वर राजा बोलती राष्ट्रद्वाराची तळमती होती कापरड्या कारणे कुठे नाले पैस्त्याला हा तुमचा कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्ही कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला तक्क करून सोडिले भारतदेवाचा भक्त रे राहिला वनवासा भितरे 12 वर्ष कांतारेश भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तसे झाले टिळकांचे संत कृपासन शिक्षाली दारुण ब्रह्मदेशी निवन मंडळाशी ठेवले त्या श्रोते त्याच मंडळात गीतारस्य केला ग्रंथ जो आवाल उद्धा प्रतमान्य झाला सारखा पलट करा ते मला आपण होता वाढविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत का कारणे फळे त्या प्रसादाचे गीतारस्य ज्याचे भाष्यकार गीते सावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य तुर मध्य वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले पाचवी ज्ञानेश्वर वाली वाहतूक टीका भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केले उग्या मुमुक्ष जनाने ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिणाली सर त्याने ज्ञानेश्वर माऊलीची
वामनाची यथार्थ दीपिका तसा गीतार नवदेका हे ग्रंथ भाविका कांश पट्टेके गीतेचा अर्थ कर्मपर लाई बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वाण मी समर्थ नसे मागील टीका समयानुसार अवतरले या भूमीवर तैसाच आहे प्रकारे या गीता रस्याचा त्या लोकमान्य टिकावरी आपण कृपा केली खरी म्हणून त्याचा झाला खरी गीता रस्य महाग्रंथ का अंगावी डाप्त कवरा तीर्थाणी अंगरा आपण नेऊन दिला तक्रा ब्राह्मणाच्या विषाणे ज्यागी व्याधी त्याची समूळ करी झाली साची तुम्ही काळजी भक्ताची रात्र वातसा कन्याळ दिमाळाची बाजाना मी मुडगावची ही तुमच्या कृपेजणीची समता पावती झाली जसे वरदस्त बाजा जरी तुम्ही त्विता निर्धारी ही झाली अधिकार जो तुमच्या कृपेने मुडगावच्या पुलिगाला होता जरी प्लेगाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली बघ तुम्ही सदभक्त वापराप्रती तुम्ही वेळजार गुणेपती नाही शक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एके वेळी आपणाला गोपाळ गुढी घेऊन गेला भोसल्याच्या नागपूरला ती आग्रह करुण गोपाळ गुढी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याच्या घरी उठू लागल्यावरचे वेळी केवळ आपल्या पित्यर्थ इकडे शेगाव सुनी पडले प्रेत दिसू लागले मुखी तेज नाही उरलेल मुळीत पाटील मंडळच्या शेगावचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन परिणाम झाले दर्शन समर्थांचे कोणाला चौक्या पार सुभार कडकडत वार समर्थांच्या पारश्री ठेवणे मुश्किल झाले नागपूरहून अन्नाला आज्ञा हरी पाटील निघाला 10 पासंतीला भक्त घेऊन शेगावचे आला सीता बिरडशी गोपाळच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4 शिपायांनी पाटलाला दर्योता अटकाव केला परी तो न त्यांनी जमाला बळकडवता म्हणून हरिपाडी शिलात गडबड झाली तेथे होतो तुम्ही धावून जातात धरलात की प्रेमाने जशी वासराशी पाता गाय पुण्य म्हणतात तसे तुम्ही समर्थात गेलेत घरी बुडीच्या गोपाळ बुडी धावत आले हरिपाठाविन झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजन तर समर्थाला जाणून शेगाला तो भक्त शिकला शेगावकरांच्या निसंशय सर्वांच्या झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद देऊन बोबडूच्या कुटुंबाला त्या पाटील विरी कृपा आपले तंदगरी श्री कल्याण स्वामी प्रियसेवस आपल्या तत्प्रजो हरिपाठला कारण स्वामी तुझे द्वैचरण हेच मानिदान जोडलेसे वाटतसे धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा बेटा व्रत गुरु राज शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती अशा जगमान्य व्यक्तींना आपल्या दर्शनात जरी आपण देव ठेवला तरी पावतसे भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला ये दयानिधी रामचंद्र कृष्णाजी पाडेल भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पूर्वीला गोसाव्याच्या रूपाने तसेच बोरी मंदनावरी जाजोळ जोका लक्ष्मणे त्याला भेट दे परमस्व रूपाने तुमच्या लिलेचा दुपार कोणाला लागे तिळवर मुंगी मेरू मांदार आक्रमण कैसे करी टिटवीच्याने सागर सोशविल का साचार दास गुणालाचारा सर्व बाजूने आपली वर्णना लिला वाहतोयचे पाहिजे झाला समज सारख्या गुंगोरड्याला ते साधने कडीनं परी जोकासे परिस तो सुवर्ण करी लोखंडास विरुणताच्या ठाई दोष लोपणाचा येतू लाव आपलीला कस्तरी मम आणि मृत्तिका करी परिमान पाविवरी सवस्या कस्तुरीचा माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमची पाहिले चरण आता न द्यावे लोडन परदास गलुला सर्वदा सामा माझा करा त्यांनी दुखाती निवारा भेटो आमशी शारंग दरा वक्त बापुणाच्या परी आपल्या कृपे करुणा सांदराव सदा म्हणू सर्वदा गुडरी स्मरण तै संगत सजनाची व्यातवारी पंढरीची मम करे व्हावी साची आवड सगुण भक्तीची चिंता ताई असू द्या अंतगुडो गोदात्री याविषयी नाशा नाही दुसरी स्मृतीराव जागर करे भजनरीचे करावया भजन करिता मोक्ष गुडो देवदाती पडो सद्भक्ताशीने जोड जा सगनुचा सर्वदा मागितले ते मला दावे तैसे लोकाची पुरवावे अर्थ गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पडदिल या स्तोत्राचा पाड येत भाव होईल तेत तेत तेतंद्राव कदा दुरिते तुली ही दयाळा स्तोत्रपटका उत्तम ती तैसी संतती संपत्ती धर्मवासना त्याच्या तिथे ठेवा जागृत निरंतर भूतबाधा फणामती वायुन स्तोत्र पटकाप्रती लौकिकांचा भूरुत्रोत्र वाढवावा हे स्तोत्रणामृत हिलवग्या भाविका प्रत येईल त्याची प्रति सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करून गर्जना भावी साधू गजानना शेगावचा योगिराणा सर्वदा पाहो तुम्हा ते सद्गुरुने चित्तास बा माझ्या करुणवास बोलाविली या स्तोत्रात तुमच्या इता कारणे याते असत्य मांडलास सुखाचा तो होईल नाच भोगीराल संगडास वरचेवर अभक्तीनी अभक्ती ती दूर करा गजाननासे मुळीन विसरा त्याच्या चरणी भागरा जन्म सफल होई स्तोत्रपटकाची आबदा निमलकी सर्वदा दृढ चित्त धरापदा गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पडून जशी वागरा पाहून कोली लांडगे पडते की स्तोत्रपटका भुवरी कुनिंद्रा पहावे रे अखेर मोक्षाच्या घरी येईल की निसंशय शके 1868 श्री क्षेत्र शेगावात समाधी पुणे मंडपात रचिले स्तोत्रपा फाल्गुनमध्ये एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र गेले कळसाची गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवामणे दासगणू श्रीहरा प्रणमस्तु शुभम भवतु इथे श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।